गोपाल यांची घर वापसी होत आहे, काँग्रेससाठी फेवरेबल वातावरण आहे म्हणून ही लोक आहे की काय? नाही, राज्यात देशात काँग्रेसमय वातावरण होत चाललं आहे. राहुल गांधींची किमया आणि लोकांना या सगळ्या सरकारचा आलेला वीट यामधून आणि विशेष म्हणजे गोपाल अग्रवाल तर ते आमचीच होते, काही कारणास्तव बाहेर गेले. त्यांची घर वापसी हे काँग्रेसला बळकटी देणारी आहे आणि काँग्रेस मजबूतीनं पुन्हा या जिल्ह्यात उभी राहील यासाठी गोपालदास अग्रवालजींचा फार मोठा उपयोग होईल. यापूर्वीही ते काँग्रेस पक्षात असताना अनेक संस्थांवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता, त्यांचा हिस्सा मोठा होता. आणि आजही आम्हाला आनंद आहे की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते परत घर वापसी होते आहे आणि काँग्रेस निश्चित मजबूत होईल याचा आम्हाला विश्वास आहे. त्याला प्रचंड विरोध असताना सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीच्या तोंडावर हे जे काही धारावीच्या पुनर्विकासाचा भूमिपूजन केलं आहे हे त्यांना खड्ड्यात घालणारं ठरणार आहे. अद्याप त्या लोकांचा आक्रोश आणि त्या लोकांचं मत आणि त्याला होणारा विरोध, त्यांची होणारी धारावीच्या बाहेर त्यांचं पुनर्वसन, या सगळ्या गोष्टी फार तिकडे लोकांमध्ये आणि लोकांमध्ये त्या संदर्भातला राग आहे. आणि अशा वेळेस हे भूमिपूजन करणं विधानसभेला महायुतीला जोरदार प्रत्युत्तर जनता त्यांना देईल. त्यांना वाटतंय सत्ता जाईल आणि सत्ता जाण्याच्या भीतीमुळे तुम्ही भूमिपूजन जरी करत असाल तरी त्याचा पुनर्विचार आम्हाला करावा लागेल. कारण त्यामध्ये झालेला जो काही त्यांचा करार आणि ते काही जे काही त्यांना धारावीचा पुनर्वसन प्रकल्प दिला आहे याची सर्व चौकशी आम्ही करू. मी सांगितलंय दुतोंडी साप आहेत भाजप म्हणजे, यांना आणि फेक नेरेटिव्हमध्ये यांचा हात कोणी पकडू शकत नाही, दुसऱ्याकडे बोट दाखवतात. खरं तर राहुल गांधींच्या ज्या वक्तव्यावरून हे चाललेलं आहे ते वक्तव्य मुळात राहुल गांधींनी केलंच नाही. त्याचा विपर्यास करून आपली गेलेली पत महाराष्ट्रात पुन्हा काही मिळवता येईल का? तुम्ही लाख वेळा राहुल गांधींना शिव्या घाला. राहुल गांधी हे जनतेच्या मनातील हृदयातील एक मजबूत असं स्थान निर्माण करणारे नेते झाले आहेत आणि तुम्ही राहुल गांधींच्या वाट्याला याल तर जनताही तुम्हाला निपटवेल, आम्ही निपटवू, हे लक्षात ठेवा. आशिष त्यांचं आता मला वाटत नाही अजून काय करायला पाहिजे, पण त्यामध्ये आशिष देशमुखांची भूमिका त्यांची स्वतःची आहे की पक्षाची आहे हे त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट करावं. त्यांची वैयक्तिक भूमिका असेल तर तो विरोध स्वाभाविक आहे, पक्षाची भूमिका असेल तर मगता बोलविता धनी वेगळा आहे. तुम्ही त्या नेतृत्वाला संपवण्यासाठी वाटेल ते ज्या पद्धतीचा प्रयत्न चालले आहेत त्यामध्ये जर आत्ताची भूमिका आशिष देशमुखांची किंवा त्यांचं म्हणणं जर असेल तर हे हास्यास्पदच आहे असं मी म्हणतो. भाजपचा एक सर्वे आलेला आहे, त्या सर्वेमध्ये महायुतीला विदर्भात 25 जागा दाखवत आहे, जवळपास 14 जागेचा त्यांचा लॉस होताना दिसत आहे. तुमच्यासाठी ही जमेची बाजू दिसत आहे? माझ्या माहितीप्रमाणे भाजपा 15 जागेवर राहील विदर्भात, त्यापेक्षा त्यांना एकही जागा दिसणार नाही. 15पेक्षा तेही फार मेहनत कष्ट करून 15 जागा मिळतील. त्यामुळं ते 25 हाही सर्वे मला बरोबर वाटत नाही, कारण विदर्भीय जनतेने त्यांना केव्हाच तडीपार केलेला आहे. या सर्वेमध्ये भाजपला 18, शिंदेंना 5 आणि अजितदादाला 2. नाही, सगळे मिळूनच मी ते सांगतो आहे. आणि भाजपला 18 मिळत आहेत म्हणजे भाजपला 15 3 कमी होतील, शिंदेंना 5 दाखवत आहेत त्यातलेही कमी होतील. हे सगळे फार तर 20चा आकडा गाठू शकतील, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि आमचा आता पुढच्या महिन्याभरातला प्लॅन जो आहे त्यांना 10-12वर आणून ठेवायचा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.